नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत आज झालेला मुंबई पोलीस आयुक्तालयाचा शिपाईचा पेपर. त्यामधील अंकगणित व बुद्धिमत्ता प्रश्नांचे स्पष्टीकरण. ते आपण एकदम कमी वेळात त्याचे स्पष्टीकरण बघणार आहोत. तर चला सर्वात पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न आहे, जर 2 9 बरोबर 4 x असेल तर x बरोबर किती? तर तुम्ही दोन प्रकार मांडणी करू शकता याची. एक तर 2/9 बरोबर 4/x किंवा डायरेक्ट इथं बेदोन्ही किती झाले 4. तसंच इथं काय होईल 9 × 2 जर केलं तुम्ही 18 होईल. म्हणजे डायरेक्ट आपलं उत्तर आहे याचं 18. नंतरचा प्रश्न बघू. नंतरचा प्रश्न 6 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न विचारला आहे, GFC बरोबर CFG झालं तर RPJ बरोबर काय होईल? तर याच्यात सरळ काय लक्षात ठेवा, हा क्रम उलट झाला आहे. GFC काय झालाय? GFC हा उलट क्रमाने लिहिला आहे. उलट क्रमाने लिहिला म्हणजे हा पण उलट क्रमाने लिहू. जे अगोदर इथं P नंतर R, तर आपलं उत्तर आहे JPR. बघा नंतरचा प्रश्न आहे, तो आहे 11 नंबरचा प्रश्न. 10 15 25 45 85 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर याच्यात बघा काय झालंय, इथं दाईन दोन्ही झालाय. दाईन दोन्ही 20, त्याच्यानंतर 5 मायनस केले तर किती आले? 15. 15 दोन्ही 30 मायनस 5 25. 25 दोन्ही 50 मायनस 5 85. तसंच आता इथं काय होईल? 85 दोन्ही 85 दोन्ही जर केले आपण तर 170 होईल आणि मायनस 5 जर केले तर तुम्ही 165 होईल. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती येईल मग? 165 हे आपलं उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आपला 12 नंबरवर आहे. प्रश्न काय दिला आहे? DK, FN, HQ आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर सर्वात पहिले बघा संबंध बघा कसा आहे. ABCD जर आपण म्हटलं तर D नंतर काय येते? ABCD नंतर E येते, नंतर F येते. म्हणजे D आणि F मध्ये काय आहे? एक घराचा फरक आहे. नंतर F नंतर H मध्ये एक घर सोडून फरक आहे. F नंतर काय येते? F नंतर काय येते? G येते. G नंतर H येते. आता H नंतर बघा I च्या नंतर J. H नंतर एक घर सोडला तर I, एक घरात I येईल, नंतर काय येईल? J येईल. तर इथं आला J. खालून बघा KLMN. KLM गेला तर N आला. NOP गेला तर Q आला. म्हणजे 2 घर सुटले. Q नंतर काय होईल मग इथं? RS सोडला तर इथे येईल T. 2 घरात सोडले तर T येईल. म्हणजे आपलं उत्तर राहील JT. हे आपलं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघू. 18 नंबरचा प्रश्न आहे. हा गणिताचा प्रश्न दिला आहे. अपूर्णांकाची बेरीज विचारली आहे. जेव्हा अपूर्णांकाची बेरीज विचारली तर सरळ इथं आपण काय करतो? सर्वात पहिले लसावी काढतो. आणि या तिघाचा जर लसावी काढला आपण 20 15 12 या तिघं पण संख्येनं अशी जवळची संख्या कोणती आहे ज्याला भाग जाते? ते आहे 60. किती? 60. म्हणजे इथं कितीनं गुणले 60 येईल? 20 त्रिक 60, 15 चौक 60, 12 पंच 60. मग इथं लिहा 5 प्लस 4 प्लस 3. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12 झाले. इथं आहे 60. 12 भाग जाते 12 1 12, 12 पंच 60. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 1/5 हे आपलं उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न बघू. नंतरचा प्रश्न बघा 24 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला अशी सिरीज दिली आहे आणि विचारला आहे रिकाम्या जागी कोणती संख्या येईल? इथं काय झालं बघा 1 2 6. इथं जर पाहिलं तुम्ही 1 गुणिला जर 2 केलं तर 2 येईल. 2 गुणिला 3 केलं तर बेत्रिक 6. 6 गुणिला जर आपण 4 केलं 6 चोक इथं 24 यायला पाहिजे. 24 गुणिला जर तुम्ही 5 कराल तर 120 होईल. 120 गुणिला तुम्ही 6 कराल 12 6 72, 720 येईल. म्हणजे इथं रिकामी जागा संख्या कोणती आली? 24. आपलं उत्तर असणार आहे 24. नंतरचा प्रश्न बघा. तर नंतरचा प्रश्न बघा. हा प्रश्न नंबर आहे 29. याच्यात पण आपल्याला काहीतरी बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे. बघा 36 इथं आहे 30 इथं आहे 24. म्हणजे हा जो फरक आहे हा 6 नं कमी होत आहे. इथून 24 मधून 6 गेले तर 18 येईल इथं. बरोबर आहे. आता आपल्याला इथची संख्या पाहिजे. 34 मधून 6 जर मायनस केले 28 येईल. 28 मधून जर 6 मायनस केले तर इथं 22 यायला पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे तिथं 22. नंतरचा प्रश्न बघा. मित्रांनो 30 नंबरचा प्रश्न दिला आहे. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. हाच प्रश्न सर्वात याच्यात वेगळा असा आपल्याला वाटते. प्रश्न बघा काय म्हटलाय? GKH दिला आहे. GKH, DNL नंतर WQO, TTS, GWH. सर्वात शेवटी विचारला आहे रिकामी जागी काय येईल? तर बघा सर्वात पहिले काय होतं याच्यात? जर आपण बघितलं G आणि D याच्यात काय कितीचा फरक आहे बघा बरं? G आणि D. G पासून काय होत आहे? 1 2 3 घर मागत आहे. G पासून जर तुम्ही -3 आले तर D येईल. तसंच काय होते मग इथं? W पासून जर तुम्ही -3 आले काय होईल? T येईल. 1 2 3 T आलं. तर इथं जर G पासून तुम्ही -3 आले 1 2 3 तर इथं काय येईल मग? D येईल. बरोबर आहे. आता K आणि N मध्ये काय संबंध आहे? K 1 2 3 काय झालं इथं? +3 झाला N आला. Q पासून पण मग काय झालं? +3 करा. Q पासून +3 केलं तर T येईल. तर W पासून +3 जर केला तुम्ही तर पहा W X Y Z 3 नंबरवर येते Z, तर इथं आला Z. नंतर बघा H आणि L मध्ये फरक कितीचा आहे? सर्वात पहिले पहा H 1 2 3 4 म्हणजे H आणि L मध्ये काय झालं? +4 झाले.
तसंच इथं पण काय होईल, +4चा फरक आहे. म्हणजे यश नंतर डबल +4 जर केले तुम्ही, यश नंतर 4 जर केले तर यलच येणार आहे. काय येणार आहे? यल. DZL हे तुमचं उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न बघू. तर बघा मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आपला 35. तर हा प्रश्न मुलांना खूप कठीण गेला म्हणते. तर आपण पाहूया हा सोपा कसा होईल. तर बघा आपल्याला दिला आहे घोष बरोबर ONGCB, अवॉइड बरोबर UTMRQ. तर रूल्स बरोबर किती? आपण वाचायचं नाही. फक्त ह्या शब्दाबरोबर किती असं आपल्याला विचारलं आहे. सर्वात पहिले बघा काय होते. इथं पहिला जर तुम्ही जी इथं आपण नंबरिंग देऊ. जी येते 7 वर. जी कितीवर येते? 7 वर. नंतर बघा एच येते 8 वर. ओ कितीवर येते? ओ जर पाहिला तुम्ही तर 15 वर येईल. एस कितीवर येते? तर आपला एस येते 19 वर आणि टी येते 20 वर. आता जीच्या जागी आला इथं ओ. जर तुम्ही पाहिलं इथं तर जीच्या विरुद्धचा अंक काय येते? टी येते आणि टी कितीवर येते? 20 वर. जीच्या विरुद्धचा अंक येते टी. टी 20 वर येते. जर -5 केलं तुम्ही तर किती येईल? 15. म्हणजे हा ओ कितीवर आहे? 15 वर. वर येते, सी 3 वर येते आणि बी 2 वर येते. बरोबर आहे? आता पहा, एचच्या विरुद्धचा अंक काय आहे? एस आहे. एस कितीवर आहे? 19. 19 मधून जर 5 गेले तर किती उरले? इथं 14 पाहिजे. 19 मधून जर 5 गेले तर किती? 14 उरले म्हणून हा 14 आला. म्हणजे काय झालं? प्रत्येकीच्या विरुद्धचा अंक घेतला, त्याच्यातून -5 केले तर हा अंक येईल. म्हणजे हे अंक तसे आले आहे. इथं पण सेम ए कितीवर आहे? 1 वर. एच्या विरुद्ध काय येते? झेड येते. झेड मधून जर झेड असते 26 वर, 26 मधून 5 जर तुम्ही मायनस केले तर 21 येईल. 21 वर येते यू. अशाच प्रकारे आपण डायरेक्ट काय करू? आर बघा. आता आर कितीवर येते? आर जर तुम्ही पाहिलं तर 18 वर येते. आणि आरच्या विरुद्धचा अंक जर पाहिला तुम्ही आय. आय कितीवर आहे? 9 वर आहे. 9तून जर तुम्ही 5 मायनस केले, 9तून जर 5 मायनस केले तर किती येईल? 9. 9तून 5 मायनस केले तुम्ही तर ते येईल 4. आणि 4 वर काय येते? डी. तर पहिला आपण डी लिहू. आता यूच्या विरुद्धचा अंक बघा. इथे जर आपण यू पाहिलं, यूच्या विरुद्ध एफ आहे. एफ 6 वर आहे. 6तून 5 मायनस केले तर 1 येते. म्हणजे इथं 1 वर काय येईल मग? ए येईल. नंतर बघा यल. यलच्या विरुद्धचा अंक जर तुम्ही पाहिला तर इथे ओ. ओ 15 वर आहे. ओ कितीवर आहे? 15 वर. आणि 15 वरतून तुम्ही 5 मायनस केले तर 10 येईल. 10 वरचा अंक कोणता आहे आपला? जे. मग इथे येईल जे. ई बघा. ई 5 वर आहे. ईच्या विरुद्धचा अंक व्ही आहे. व्ही 22 वर आहे. 22 मधून जर आपण 5 काढले तर उरते 17. 17 वरचा अंक आहे आपला क्यू. 22 मधून जर 5 गेले तर 17 उरण. 17 वरचा अंक येते क्यू. यसचं पहा. यसच्या विरुद्ध आहे यच. यच 8 वर आहे. 8तून 5 गेले 3 उरले आणि 3 वर येते सी. म्हणजे DAJQC असं तुमचं उत्तर आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न विचारलेला आहे 2.5 चे 20% किती? तर डायरेक्ट काय करायचं पहिले? आपण मांडणीच करू. 2.5 चे म्हणजे गुणिला 20%. पॉइंट काढला, 0 आला. झालं. 25 दोन्ही 50. त्याच्यावर एक 0 भागीला आहे तुमचे 1000. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल. 5 लिहायचे. भागीला 10 आहे म्हणजे 1 घरानंतर पॉइंट 0.5 तुमचं उत्तर येईल. किंवा तुम्ही डायरेक्ट काय करू शकता? 25 दोन्ही 50 लिहून घ्यायचे पहिले. टक्के आहे म्हणजे भागीला 100 होईल. 50 लिहिले भागीला 100 येऊन जाईल. 1 घरानंतर पॉइंट किती येईल? 0.5. नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा 65 नंबरचा प्रश्न. आकाशला एक शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर तो 800 रुपयात पडतो, तर शर्टची मूळ किंमत किती? 20% सूट भेटली. 100 वर 20% कमी झाले म्हणजे किती झाले? 80. तेव्हा कितीला भेटते तो? 800 रुपयात. तर 100 बरोबर किती? मूळ किंमत म्हणजे 100 असते. इथं तिरकस गुणाकार करा. 800 गुणिला 100 भागीला 80. 0 0 कॅन्सल. 8 एक 8. 1 वर 3 शून्य म्हणजे 1000. तर त्याची मूळ किंमत किती होती? 1000 रुपये. नंतरचा 72 नंबरचा प्रश्न आहे. एक मोटार 5 तासात 120 किलोमीटर जाते, तर त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासात किती अंतर कापेल? काय म्हटलंय? 5 तासात किती जाते ते? 120. म्हणजे एका घंट्यात किती चालली ते? इथं जर तुम्ही भाग दिला तर एका तासात ते चालली 24 किलोमीटर. आपल्याला विचारलंय 9 तासात. 24ला 9 ने तुम्ही गुणा. 24 9 बरोबर पहा किती होते? 24 9 करा 216. तर 9 तासात किती जाईल ते? 216 किलोमीटर. नंतरचा प्रश्न बघा. बघा 81 नंबरचा प्रश्न आहे. राजू आणि रोहित यांच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. 4:3 यांचं प्रमाण आहे. जर रोहित 1.2 मीटर उंच असेल, रोहित काय आहे? उंच आहे. म्हणजे रोहितचं किती? 1.2 मीटर उंच असेल, तर राजूची उंची किती? तर डायरेक्ट आपण जर इथं पकडलं, हा पॉईंट जर आपण विचारात नाही घेतला तर 3 चोक 12 होते. तसंच इथं पण आपण 4 न गुणू. 4 चोक 16 होईल. एक घरांतर पॉईंट 1.6. म्हणजेच काय होईल? ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर येईल. 70 रुपयाला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला. 15% झाला नफा. तर विचारलं आहे त्या खेळण्याची विक्री किंमत किती? 15% नफा मिळाला. जर तुम्ही डायरेक्ट जर केलं 70.
70चे 10% किती होते? 7 रुपये. 10% किती? 7 रुपये. 5% किती होईल? 7च्या अर्धे 3 पॉइंट. 7च्या अर्धे किती? 3.5 म्हणजे किती एकूण झाले? 10.5. 70 रुपयाचं होतं प्लस 10.5 किती झाले मग? 80.5 रुपये. तर विक्री किंमत किती? 80.5 रुपये. नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा बघा 87 नंबरचा प्रश्न आहे. 17 गुणिले 29 म्हणजे 493 होते. तर 170 गुणिले 0.029 बरोबर किती? डायरेक्ट पहा. पहिले तर 493 त्याचा गुणाकार येईनच. बरोबर आहे? 493 गुणाकार होईल. इथं काय झालंय? इथं एक शून्य वाढला आणि इथं किती झाले? 3 घरांतर पॉईंट आला. जर 3 घरांतर पॉईंट आला आणि तुम्ही एक शून्य म्हणजे 10च्या पटीत जर गुणलं तर 1 पॉईंट कॅन्सल होते. उरते 2 पॉईंट. म्हणजे जर 2 घरांतर तुम्हाला पॉईंट द्यावा लागेल 4.93 तुमचं डायरेक्ट हे उत्तर येऊन जाईल. नंतरचा प्रश्न बघा. 1 मीटर बरोबर किती किलोमीटर? आता 1 मीटर म्हटलं आहे. बरोबर आहे? आपण जर पाहिलं तर 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. किती मीटर असतात? 1000 मीटर. म्हणजे आपण 1ला 1000 भाग देऊ. 1000 तुम्ही भाग द्या. म्हणजे पहिले 1 लिहायचा. 1 2 3 शून्य म्हणजे 3 घरांतर पॉईंट 1 2 3 पॉईंट 0 0.001 हे तुमचं उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न. तर बघा हा प्रश्न आहे याच्यात विचारला आहे विसंगत घटक ओळखा. जर तुम्ही एबीसीडी जर पाहिली तर इथं n येते 14 वर, टी येते 20 वर, झेड येते 26 वर. डबल पाहू आपण. ए 1 वर येते, जी 7 वर येते, यम येते 13 वर, डी 4 वर येते, जे 10 वर येते, पी येते 16 वर. नंतर बघा सी 3 वर येईन, जी 7 वर येते, यम 13 वर येते. तर याच्यात झालं काय? 14 आणि 6 20, 20 आणि 6 26, 6 6 वाढला. इथं पण 6चा फरक आला. 7 आणि 6 13, 6चा. 4 आणि 6 10, 10 आणि 6 16. इथं बघा 3 आणि 7 झाले का इथं? नाही. 7 आणि 6 जरी 13 होऊ शकते, पण इथं पहा 3 आणि 4 7 झाले. म्हणजे हा म्हणजे काय झालं इथं? इथं 6चा फरक नाही आला. म्हणजे हे ऑप्शन काय आहे? वेगळं आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4 हेच त्याचं उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न बघू. 95 नंबरचा प्रश्न. 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंद. तर याचे एकूण सेकंद लिहायचे आहे. तर सर्वात पहिले लक्षात ठेवा, एका तासात सेकंद किती असते? एका तासात एकूण सेकंद असते 3600 सेकंद. म्हणजे 2 तास म्हणजे किती सेकंद होईल? 7200 सेकंद. 30 मिनिट म्हणजे अर्धा घंटा. एका घंट्यात 3600 राहते तर अर्ध्या घंट्यात किती होईल? 1800 सेकंद. आणि हे शेवटचे सेकंद दिले आहे 15. तर याची टोटल बेरीज करा आता. 1 5 8 आणि 2 10 0 हाताला 1 7 आणि 2 9 एकूण किती झाले? 9015 सेकंद. 99 नंबरचा प्रश्न आहे. जर एका शहराची लोकसंख्या 20,000 वरून 25,000 झाली. 20,000 वरून किती झाली? 25,000 झाली. 20,000 वरून 25,000 झाली. तर त्याचे वाढीचे प्रमाण किती? बघा 20,000 वरून 25,000 झाली. म्हणजे किती हजाराची वाढ झाली? 5,000ची. एक्स्ट्रा किती झाले? 5,000. बरोबर आहे? एक्स्ट्रा झाले 5,000. आता 5,000 जर म्हटलं आपण हे 2,000चे किती टक्के आहे? जर आपण म्हटलं 5,000 2,000चे किती टक्के आहे? तर 2,000 लिहा खाली. 20,000चे किती टक्के आहे? 5,000 हे 20,000चे किती टक्के आहेत? 20,000 खाली लिहा. गुणिला करा 100. 3 शून्य 3 शून्य कॅन्सल, 0 0 कॅन्सल. 2 1 2, 2 5 10, 5 5 25%. तर किती टक्क्याने वाढ झाली? 25% वाढ झाली. मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे 41 नंबरचा प्रश्न आहे आपला. त्याच्यात विचारला आहे विसंगत घटक ओळखा. तर बघा ऑप्शन बघा पहिले काय? पी क्यू आर, एन जे के हे आपले असे ऑप्शन दिलेले आहेत. जर आपण याच्यात बघितलं पी क्यू आर म्हणजे हा क्यू आर तर एकामागे एक आहे. आर नंतर जर पाहिलं आपण आर एस टी एका याचा फरक आला आहे. जे के नंतर यल सोडला, यम सोडला तर यन येते म्हणजे इथं 2 याचा फरक आला आहे. एफ जी एच आय म्हणजे इथं कितीचा आला आहे? एच नंतर एकचा फरक होऊन आय आला आहे. इथं बघा दिला एन के आय. तर त्यांनी टायपिंग मिस्टेकमध्ये काय केलं इथं आयच्या जागी इथं पहिले यल पाहिजे होता. जर इथं यल असता तर के यल झाला असता. नंतर इथं यम सोडला तर एक घरानंतर यन आला असता. म्हणजे आपलं उत्तर काय असतं? प्रत्येक जागी एक एक आहे, फक्त इथं 2 आहे तर आपलं उत्तर बी आलं असतं. पण इथं काय होत आहे त्यांनी टायपिंग मिस्टेकमुळे इथं आय दिलेला आहे आणि त्याचा उत्तर कोणतं देईन ते आपण बघू. पण याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घ्या आन्सर की आधीबरोबर. जर तुमचं ऑप्शन चुकीचं आलं तर तसं उत्तर याचं असणार आहे मग ऑप्शन नंबर 2 वेगळा पर्याय. नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न दिला आहे 19 मे 1995 ला एका मुलीचा जन्म झाला आहे आणि तिचं वय विचारलं आहे 12 मार्च 2017. जन्मतारीख कधी आहे? 19 मे 1995 आणि वय विचारलं आहे तिचं 12 मार्च 2017 रोजी तिचे वय किती होईल? तर बघा वय काढायसाठी आपण काय करतो? सर्वात पहिले आपण इथं लिहायचं दिनांक, त्यानंतर घ्यायचा महिना घेतला आपण आणि इथं घ्यायचं वर्ष.
असे आपण कॉलम करायचे. तर सर्वात पहिले बघा, आपण जर बघितलं तर दिनांक आहे आपली 19 मे 1995, वय विचारलंय 12 मार्च 2017चं. तर जे मोठी संख्या आहे, मोठं वर्ष ते वर घ्यायचं. म्हणजे आपण इथं लिहू दिनांक आहे इथं 12 मार्च म्हणजे तिसरा महिना, वर्ष आहे 2017. नंतर विचारलं आहे जन्मतारीख 19 मे 1995, इथे लिहा 1995, मे म्हणजे 5वा महिना, तारीख आहे 19. आता आपण वजा करत जाऊ. सर्वात पहिले काय करायचं, तारीखमधून तारीख मायनस करायची. आता इथं आहे 12, इथं आहे 19. तर बघा 12तून 19 मायनस होतात काय? नाही. तर आपण याच्या अगोदरचा जो महिना आहे तिसरा महिना कोणता असते? मार्च. तर एक महिना उसना घेतला आपण. एक महिना इकडचा उसना घेतला. इकडे एक महिना आपण उसना घेऊ. म्हणजे इथं उरले किती फक्त? 2 महिने. एक महिना उसना घेतला तर मार्च महिना असते. मार्च असतो 31चा आणि हे 12 दिवस टोटल दिवस झाले तुमचे 43. आता ह्या 43 मधून आपण मायनस करायचे 19. हे मायनस करा. 13तून 9 गेले 4 राहिले. हातचा वापस द्या. 4तून 2 गेले 2 राहिले. म्हणजे दिवस झाले आपले 24. आता बघा, आता महिना मायनस करू आपण. आता आपल्याजवळ इथं 2च महिने उरले, कारण की आपण तिकडे दिलं होतं ते. 2तून 5 जात नाही. 2तून 5 जाते काय? नाही. तर इथं जे वर्ष आहे 2017, याच्यातून 1 वर्ष उसनं घेऊ आपण. 1 वर्ष काय घेतलं आपण? उसनं. तर एका वर्षात महिने किती असते? 12 महिने असते. 1 वर्ष बरोबर 12 महिने असते. 12 महिने असते. त्याच्यात हे 3 प्लस याच्यात आता उरले इथं 2 आपल्याजवळ. 12 आणि 2 किती झाले? 14. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागणार आहे? ह्या 14 मधून हे जे 5 आहे हे मायनस करावं लागणार आहे. तर आपलं उत्तर येईल 9. म्हणजे 9 काय झाले? महिने. आता इथचं 1 वर्ष गेलं तर इथं वर्ष उरले आपल्याजवळ फक्त 2016. 2016 मधून 95 काढा. 6तून आता 5 काढू आपण. 1 उरण. 11तून 9 गेले 2. म्हणजे 21 काय झालं? वर्ष. म्हणजे जर त्या मुलीचं जर आपण वय काढलं असतं 12 मार्च 2017ला, तर ती किती असती? 21 वर्ष 9 महिने 24 दिवस. तर आपल्या ऑप्शनमध्ये हे पण दिलं नाही आहे. म्हणजे हा पण प्रश्न काय होईल? कॅन्सल होईल, कारण की याचे पर्याय जे आहे, याचे पर्याय काय आहे? चुकीचे आहेत. पर्याय चुकीचे आहे. तुम्ही हे Googleवर टाकून वय काढून पाहू शकता डायरेक्ट. तर एवढं वय येईल तुमचं. आपलं उत्तर पाहिजे होतं 21 वर्ष 9 महिने 24 दिवस. त्यांनी 21च दिवस दिला आहे. म्हणजे हा सुद्धा प्रश्न काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे तुमचा. नंतरचा प्रश्न बघू. नंतरचा प्रश्न म्हटला आहे 20 जानेवारी 2016चा मंगळवार आहे. तर महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल? तर बघा इथं काय होते मग? जानेवारी 20 तारीख दिली आहे आणि जानेवारीतले दिवस किती उरले आपल्याजवळ? जानेवारीतले जे दिवस उरले आहे ते उरले आहे 11. 11ला तुम्ही 7 भाग जर दिला तर किती उरण? 7 एक 7, 7 आणि 4 11, म्हणजे 4 दिवस शिल्लक आहे एक्स्ट्रा. फेब्रुवारी 29चा राहणार आहे, कारण की तो लीप वर्ष राहणार आहे. 7 भाग द्या 7 चोक 28, उरला 1 दिवस. नंतर मार्च 31चा असतो, 7 चोक 28 एक्स्ट्रा उरले 3. एप्रिल 30चा असतो, 7 चोक 28 2 उरले. नंतर आहे मेचा किती? 1 तारीखच आहे. बरोबर आहे. आता याची बेरीज करा. 4 आणि 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 1 11. 11ला तुम्ही जर 7 भाग दिला 7 एक 7, उरले किती? 4. म्हणजे 4 दिवस समोर काय येईल? महाराष्ट्र दिन येईल. म्हणजे मंगळवार नंतर 1 2 3 4 बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. म्हणजे महाराष्ट्र दिन कधी येईल तुमचा? शनिवारी तुमचा महाराष्ट्र दिन येईल. 4 दिवसांनी काय येईल? महाराष्ट्र दिन. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारी महाराष्ट्र दिन. बघा 47 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न दिला आहे FILM फिल्म असा लिहिला जातो ADGH. तर मिल्क हा शब्द कसा लिहिला जाईल? सर्वात पहिले बघा, याचे आपण सर्वात पहिले आकडे बघू. F जर बघितला तर 6 वर येते, I 9 वर येते, L किती येते? 12 वर आणि हा M येते 13 वर. नंतर बघा A कितीवर असते? 1 वर, D 4 वर, T येते 7 वर, H येते 8 वर. त्याचा संबंध कसा आलाय? बघा 6तून 5 जर तुम्ही मायनस केले तर 1 उरण, म्हणजे 1 येईल. 9तून 5 गेले 4 राहिले, 12तून 5 गेले 7 राहिले, 13तून 5 गेले 8 राहिले, म्हणून हा शब्द आला आहे. आता इथं जर आपण पूर्ण याच्यातून 5 मायनस करू. M 13 वर येते, I 9 वर येते, L 12 वर येते आणि आपला जो K आहे तो येतो 11 वर. 13तून 5 गेले किती? 8 उरले. 8 म्हणजे काय येते? H. 9तून 5 गेले 4 उरले, 4 वर येईन D. 12तून 5 गेले 7 उरले, 7 वर काय येते मग? 7 वर येते आपला G. 11तून 5 गेले किती उरले? 6 उरले. 6 वर काय येते? F येते. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे HDGF. हे आपलं उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न 48 नंबरचा प्रश्न आहे. वोल्फ हा शब्द फ्लो असा लिहितात. म्हणजे इथं काय झालाय? WOLF हा उलटा क्रम लिहिला. हा क्रम काय झाला? उलट क्रम झाला. उलट क्रमाने लिहिला. FLOW. तसंच हा पण क्रम आहे, हा पण उलट करावा लागेल. याला पण तुम्ही उलट लिहा. म्हणजे 6 2 5 8 हे तुमचं उत्तर येईल उलट क्रमाने दिलं तर. नंतरचा प्रश्न बघू. 52 नंबरचा प्रश्न दिला आहे. आपल्याला पूर्ण संख्या दिल्या आहे आणि विचारला आहे
की यांची सरासरी किती. सरासरी म्हणजे काय असते, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आपण जर त्या पूर्ण संख्यांची बेरीज केली तर बेरीज येईल 90 आणि एकूण संख्या किती आहे आपल्या, एकूण संख्या 6 आहे. 6 एक 6, 15 सक 90 म्हणजे त्यांची सरासरी किती आली, 15. हेच आपलं उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न बघा. आज शनिवार आहे, तर 27 दिवसानंतर 27 दिवस नंतर कोणता वार येईल, असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर बघा काय करायचं, एका हप्त्यात दिवस असते 7, ते 27 जे आहे 27ला तुम्ही 7 भाग द्या. 7 7 चौक 28 होते, म्हणजे एक दिवस कमी आहे. बरोबर आहे. किंवा तुम्ही करू शकता इथं 7 त्रिक 21, 6 उरण. 7 दिवसांना सेम वार येते, 7 दिवसांनी तोच वार आला असता, शनिवार आला असता. पण आता एक दिवस कमी आहे, म्हणजे शनिवारच्या अगोदरचा वार कोणता येत असते, शुक्रवार. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 27 दिवसानंतर कोणता वार येईल, शुक्रवार. नंतरचा प्रश्न. नंतरचा आपल्याला एक प्रश्न दिला आहे, तिथे दिला आहे असे अक्षर दिला आहे, त्याचा कोड हा येईल. असे अक्षर दिले आहे, त्याचा कोड हा येईल. तर ROCHEL चा कोड काय येईल. सर्वात पहिले आपण पाहू, इथं जो R दिला आहे, पहिला R आहे, तर आपल्या R चा कोड किती येते, आपल्या इथं 6 येते, तर आपण इथे लिहू 6. नंतर O साठी बघा, O साठी दिला आहे 9, तर इथं लिहा 9. C साठी इथं 4 आहे, 4 आहे. C चा कोड किती आहे, 4. H बघा, H चा कोड दिला आहे आपल्याजवळ 5, H लिहू आपण इथं 5. E बघा, E कुठं आहे, पूर्ण याच्यात E आहे इथं, तर E चा कोड येणार आहे 7. आणि L चा कोड 3 आहे, 3 आहे, तर L चा कोड 3. म्हणजे आपलं उत्तर येईल 6, 9, 4, 5, 7, 3. हेच आपलं उत्तर असेल. नंतरचा प्रश्न बघा. बघा 58 नंबरचा प्रश्न आहे आपला. 12चा घन प्लस मायनस 8चा घन प्लस मायनस 4चा घन. तर बघा 12चा घन जर म्हटलं आपण, तर तो येते 1728. सगळ्याची बेरीज दिली आहे. प्लस मायनस 8चा घन घेतला तर आपण किती येईल, तो 512. किती, मायनस 512. प्लस 4चा घन 64 मायनस 64. 3 वेळा गुणाकार असेल तर मायनस मायनस मायनसच राहते. जर समसंख्येत गुणाकार असेल तर मायनस मायनस प्लस होते. म्हणजे -2 प्लस 4 होईल. 3 वेळा असेल तर पुन्हा मायनस येईल. आता काय करू आपण, 1728 आणि ह्या दोघांची पहिले मायनस मायनसची बेरीज करा. मायनस 512 मायनस 64 याची बेरीज झाली 576. आणि ह्या 1728 मधून आपण हे 576 मायनस करू. किती उरले बघा, 2, 12तून 7 गेले, 5 राहिले, हातचा 1 वापस, 7तून 6 गेला, 1 उरला आणि हा 1 इथं, 1152. हे आपलं उत्तर येईल. आपला ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा. आपल्याला दिला आहे गुणाकार दिला आहे 95 गुणिले 105. तर हे एकदम शॉर्टकटनं कसं करायचं, या दोन्ही संख्या 100च्या जवळच्या आहे. सर्वात पहिले लक्षात ठेवा 100च्या जवळच्या. हे 100ला कितीनं कमी आहे, 5 कमी. आणि 100 वर हे जास्त किती आहे, 5 जास्त. जेव्हा अशा दोन्ही संख्या एकसारख्या आल्या, 5 कमी 5 जास्त, 4 कमी 4 जास्त, डायरेक्ट काय करायचं, आपण बेस पकडला आपला 100. त्या 100चा वर्ग जर तुम्ही केला तर तो येईल 10,000. त्याच्यातून 5 गुणिले 5 म्हणजे 5चा वर्ग करायचा मायनस, 5 5 25 होते. त्याच्यातून 25 तुम्ही जर मायनस केले तर तुमचं उत्तर येणार आहे 5, हातचा 1 वापस, 7, 9, 9. म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 9975. नंतरचा प्रश्न. एक काम 24 दिवसात करतात आणि दुसरं काम, एक काम 24 दिवसात करतो, बी 12 दिवसात करतो, तर दोघं मिळून काम किती दिवसात करेल. तर याच्यात दोघं मिळून काम असेल, डायरेक्ट लिहायचं 24 गुणिले 12. मिळून म्हटलं तर प्लस करा, एकटा म्हटलं तर मायनस करा. मिळून नाही तर 12 आणि 24 36 होईल. 12 त्रिक 36, 3 8 24. जर त्यांनी मिळून काम केलं तर ते 8 दिवसात पूर्ण होईल. नंतरचा प्रश्न बघा. 245चा वर्ग आपल्याला विचारला आहे. 245चा वर्ग शॉर्टकट कसा करायचा, सर्वात पहिले इथून मारायची रेष. 5चा वर्ग किती होते, 25, तो इथं लिहा. 24चा वर्ग 576. आता प्लस करायची. 24 हे दोन आकडे आहे, 24 पंच 120, 120 दोन्ही 240. तर इथं लिहा 24, इथं लिहा 0, 240. आता बेरीज करा, 2, 5, 6 4 10 0, हाताला 1, 7 3 10 0, हाताला 1, 6. 60,025 हा काय होईल, 245चा वर्ग होईल. नंतरचा प्रश्न बघा. मित्रांनो बघा, आपल्याला असं एक समीकरण दिलं आहे, 8x - 4 बरोबर 3x + 6. तर प्रश्न विचारला आहे x + 1 चा घन बरोबर किती. सर्वात पहिले आपण हे सोडून घेऊ. बघा 3 इकडे आले तर मायनस होईल, 3 इकडे आले तर मायनस होईल, आणि 8तून 3 गेले, 5x उरले बरोबर. इथं 6 आहे, -4 तिकडे गेले तर प्लस होईल. किती झाले, 6 आणि 4 10, इथं आहे 5x, म्हणजे x बरोबर 5 इथं भागीला जाईल, 5 दोन्ही 10. x ची किंमत तुमची 2 आली. तर x च्या जागी किंमत ठेवा 2 + 1, x ची किंमत 2 आली. त्याचा घन म्हणजे 3चा घन जर तुम्ही केला तर तो येईल 27. हेच आपलं उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न बघू. 70 नंबरचा प्रश्न बघा. 55 - 25 भागिले 5 + 30 बरोबर किती. तर बघा सर्वात पहिलीची मांडणी करा. 55 - 25 भागिले 5 + 30. मांडणी केली नाही तरी पण चालते, पण समजासाठी 5 1 5, 5 5 25, 30 आणि 55 किती होईल, 85 - 5. बघा 85तून 5 गेले, 80 राहिले, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 80. नंतरचा प्रश्न बघा.
बघा मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे 76 नंबरचा. 210 25 याचं वर्गमूळ किती? तर शॉर्टकट काय करायचं, ज्याच्याही शेवटी 25 राहील तर वर्गमूळ काढायच्या पहिले 2 घरानंतर इथं रेष मारायची. 25चं वर्गमूळ 5 होते. उरलेली संख्या किती? 210. 210च्या अगोदर कोणत्या संख्येचा वर्ग येते? 15चा वर्ग जर केला तुम्ही तर 225 येईल. 14चा वर्ग केला तर 196 येईल. म्हणून काय घ्यायचं इथं? 14. डायरेक्ट तुमचं उत्तर आलं 145. याचा वर्ग किती आहे? 210 25. आता जर तुम्ही पाहिलं आपण 14 घेतले. 14 गुणीला जर तुम्ही 15 केले असते तर तुमचे 210 आले असते. तर तुमचं उत्तर आलं असतं. आता अजून पहा 25. 25चं लिहू आपण 5. आता उरली 240. 240 पेक्षा लहान कोणत्या संख्येचा वर्ग येते? 15चा. 15चा 225 येते. 16चा जास्त येईल. म्हणून इथे डायरेक्ट लिहा तुम्ही 15. झालं. तुमचं उत्तर येईल. हे कशाचा? याचं वर्गमूळ किती आहे? 155. नंतरचा प्रश्न बघा. मुंबई पोलीस भरतीतला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न दिला आहे 28% गुणोत्तरात कसे लिहा? बरं, 28% म्हणजे 28 भागीला 100. इथे जर आपण भाग दिला 4 7 28 होते. 4 नंतर इथं भाग दिला तर 25 चोक 100 होते. 7/25 म्हणजेच आपण लिहू शकतो 7/25 हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो हे होते 12 तारखेला झालेल्या मुंबई पोलीस भरतीतील अंकगणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आणि गणिताचे स्पष्टीकरण आवडले असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.